मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीनंतर अखेर मौन सोडलं आणि पराभवाचं खापर ईव्हीएम वरती फोडलं. ईव्हीएम आणि मतांचं गणित यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी राज ठाकरेंनी ईव्हीएम वरती खापर फोडणं तुम्हाला योग्य वाटतंय का? मनसेला खरंच या निवडणुकीत संधी होती का? तर जाणून घेऊया. 30 जानेवारी 2025 रोजी मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती गंभीर प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात मोठा वाद उभा झालेला आहे. त्यांनी विशेषतः ईव्हीएम संदर्भात शंका व्यक्त केलेली आहे. या भाषणात राज ठाकरेंनी ईव्हीएम वरती खापर फोडताना मतं गायब होत असल्याचं म्हटलं. त्यांच्या मते मतदारांनी दिलेली मतं ही पक्षापर्यंत पोहोचलेली नाहीत. लोकांनी दिलेलं मतदान कुठे गायब झालं असा सवाल करत त्यांनी निष्कर्ष काढला की निवडणुकीचा निकाल खरा नाही. राज ठाकरे यांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विजयावरती शंका घेतली. त्यांनी विचारले, अजित पवार हे एक खासदार असताना 42 जागा कशा जिंकू शकतात? त्यामुळे त्यांनी एकाच वेळी ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवरती आणि अजित पवार यांच्या आश्चर्यकारक विजयावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे. पण मुळात मनसेच्या पराभवाला हेच कारण नाही हे कोणीही सांगू शकेल. गेल्या काही निवडणुकांमध्ये चित्र पाहिलं तर मनसेची मतं कमी होत गेलेली आहेत. मनसेच्या स्थापनेच्या वेळी राज ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता. शिवसेनेतील अनेक ताकदीचे नेते हे त्यांच्या सोबत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष स्थापनेपासून ते आतापर्यंत 4 विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहेत. तर मग मनसेच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरती नजर टाकूया. 2009 विधानसभा निवडणुकीतील मनसेने 143 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवरती मनसेच्या उमेदवाराचा विजय मिळाला होता तर 130 जागांवरती पराभव झालेला होता. मात्र 130 जागांवरती मतांची टक्केवारी ही चांगली होती. 2014 विधानसभा निवडणुकीतील 219 जागा मनसेने लढवलेल्या होत्या. त्यापैकी फक्त एका जागेवरती मनसेला विजय मिळाला आणि 218 जागांवरती मनसेचा पराभव झाला. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने 101 जागा लढवलेल्या होत्या. त्यापैकी एका जागेवरती विजय मिळाला तर 100 जागांवरती अपयश मिळालं. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीतील 125 जागांवरती उमेदवार उभे असून 0 उमेदवार विजयी झाले. 2019 साली माहीममधून नितीन सरदेसाई मनसेचे आमदार बनलेले होते. त्यानंतर ही 2 निवडणुका म्हणजे 2014 आणि 2019 मध्ये मनसेने आपली मतसंख्या राखल्याचं चित्र दिसून आलं. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत मनसेला इथे 40 ते 42 हजार मतं मिळाली आणि उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिला. यंदा राज ठाकरेंनी माहीममधून मुलगा अमित ठाकरे याला उमेदवारी देऊन देखील मतांची संख्या कमी होऊन 33,062 वरती पोहोचली. तसंच अमित ठाकरे 3ऱ्या स्थानावरती गेले. या मतदारसंघात शिवसेनेच्या महेश सावंत यांनी शिवसेनेतील सदा सरवणकर यांचा 1316 मतांनी पराभव केला. मुंबईतलाच आणखीन एक मतदारसंघ म्हणजे शिवडी. इथून माजी आमदार बाळा नांदगावकर रिंगणात होते तर शिवसेना पक्षाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी उभे होते. विशेष म्हणजे इथे महायुतीने उमेदवार दिलेला नव्हता. त्यांनी मनसेच्या नांदगावकरांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेची ताकद इथे वाढलेली होती. असं असताना देखील तिथे पराभव झाला. त्यांच्या पराभवाचं पहिलं कारण ठरलं ते म्हणजे त्यांची धरसोड भूमिका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 3 निवडणुकांमध्ये धरसोड भूमिका घेतलेली आहे. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं तर कधी थेट लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी विरोधकांच्या सोबतीने प्रचार केला. यात राज ठाकरेंची नक्की भूमिका कोणती याबाबत प्रश्न उपस्थित केले गेलेले होते. शिवसेने वेगवेगळ्या भूमिका घेऊन देखील निवडणुका लढवल्या. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीतील राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी भूमिका घेत निवडणूक लढवली. तसेच भाजपच्या उमेदवारांविरोधात मनसेने उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीतील त्यांची भूमिका भाजप विरोधी झाली. तेव्हा त्यांनी भाजपच्या प्रचंड विरोधात प्रचार केला. विशेष म्हणजे तेव्हा त्यांनी निवडणूक देखील लढवलेली नव्हती, मात्र ते प्रचार करत होते. या प्रचारात त्यांनी थेट लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप विरोधी प्रचार केलेला होता. तर यंदा आधी देवेंद्र फडणवीस यांची भेट तर कधी शिंदेसोबत जाण्याची चर्चा, अगदी अमित शहांच्या भेटीला देखील जाण्याच्या राज ठाकरेंच्या एकला चलोरीची भूमिका घ्यावी लागली. त्यात त्यांची भीस्त राहिली ती आपल्या सोबत असलेल्या उमेदवारांवरती. अनेक ठिकाणी त्यांनी नव्याने उमेदवार आयात केले. यात इतर ठिकाणी उमेदवारी न मिळणाऱ्यांचा देखील समावेश होता. राज ठाकरेंची ही धरसोड वृत्ती फक्त या बाबतीतच दिसली नाही तर यापूर्वी केलेल्या आंदोलनांमध्ये उचललेल्या मुद्द्यांच्या बाबतीत देखील काही वेगळे चित्र दिसत नाहीये. राज ठाकरेंनी सुरुवात केली होती ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे मराठी माणसाच्या मुद्द्यावरून. पण पुढे मात्र त्यांनी कधी टोल तर कधी इतर ठिकाणी काही मुद्दे हाती घेतले. यात महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट ही मांडली. पण जिथे त्यांना सत्ता मिळाली त्या शहरांमध्ये किती विकास झाला हा प्रश्न त्यांना विचारला जात राहिला. याचाच परिणाम म्हणून राज ठाकरेंचा करिश्मा हा कमी होत गेला. त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत राहिला तरी मतांमध्ये मात्र त्याचं रूपांतर झालं नाही.
हे होताना स्थानिक पातळीवरती अनेक लोक सोडून गेलेत, पण जे राहिले तिथेही वाद होताना दिसले. अगदी बिनीचे शिलेदार म्हणून ज्यांची ओळख होती त्या वसंत मोरेंसारख्या कार्यकर्त्यांना देखील राज ठाकरे सांभाळू शकले नाही आणि याचाच परिणाम पुढे निवडणुकीमध्ये दिसत राहिला. त्यातच आपला वोटर बेस तयार करण्यात राज ठाकरे अपयशी ठरले. त्यांचा मतदार होता तो प्रामुख्याने सेनेची साथ देणारा आणि काहीसा उजव्या विचारसरणीकडे झुकणारा. 2019च्या निवडणुकीतील राज ठाकरेंनी घेतलेली मोदी विरोधी भूमिकेमुळे हा मतदारच नाही तर कार्यकर्ते देखील बाजूला गेले होते. बार्गेनिंग पॉवर नसताना यंदा राज ठाकरेंनी एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अविश्वसनीय तुर्तास एवढेच असे ट्विट केले. संपूर्ण राज्यात राज ठाकरेंच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील याचा पराभवाचा सामना करावा लागला. आता मात्र राज ठाकरे विरोधकांच्या मुद्द्यांची री ओढत ईव्हीएम बद्दल अनेकदा बोलताना दिसत आहेत. ईव्हीएम वरती संशय आणि याचिका झाल्या आहेत, पण या मुद्द्यांचा राज ठाकरेंना काही फायदा होऊ शकतो का? महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने बांधणी करावी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज ठाकरेंची ही भूमिका तुम्हाला पटते का हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा. धन्यवाद.